तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहे अर्णव. हाय बोल रे. हाय. तर तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललेलो जसं की खाली नदीच्या जवळ आमची थोडीशी म्हणजे बाग लावली बापाने, ती दाखवतो आज या व्हिडिओमध्ये. चला. आणि काल रात्रभर पाऊस पडतसुद्धा होता, तो नदीला किती पाणी आलं आहे ते बघूया. चला, हे बघा. पाणी वाढलं रे. कालपासून पाऊस किती पडतो. दगडीला पाणी लागला. हे बघा मित्रांनो, काल रात्रभर पाऊस पडतोय, पाणी वाढलंय नदीचं खूप. शेट कुठं जाता हो? किरव्या बघायला. आता आम्ही जी बाग दाखवतो छोटीशी. चला चला. हे बघा, तो गेट दिसता तिकडून एंट्री. खोल. ही आमची छोटीशी बाग. सुपारे, आंबे वगैरे लावलेत. फणस कापायचा आहे. इथं सुपाऱ्या, नारळ. पण झाला यावर्षी फक्त एकच आंबा झाड लागलेला. तर पण सुपारी म्हणजे छोट्याशा जागेत ॲडजस्ट करून लावलेलं आहे. ॲडजस्ट. आणि इकडे खाली इकडे खाली कोकम आणि नारळीचं झाड आहे. अर्णव शेठ, आमच्या बागेत आलेलाच तो अगोदर. उन्हाळ्यात नाही मंडळी, आम्ही नाही इथं खाली म्हणजे इथं नदीचं पाणी घेतो आणि इथं शिपतो पंपाने. ही स्कीम तुम्हाला माहितीच आहे ना, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली. माकडांसाठी लावतात ती. अशी ही आमची छोटीशी बाग. बघ चावतोय काय बघ. पहिला एकदा मला चावलेला. चल आता जाऊया. कुठे जाऊया? न तू बोलशील तिकडे जाऊया. आणि बघायला चल. झाड पण पडलंय इथे. दगडीला पाणी लागलंय. तिसगात पाणी बघ एवढं आलाय, लाल लाल झालाय. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय देवळाच्या इथे. बघू पुलावर केवढा पाणी आलाय. पुलाच्या खाली तिसगात तर खूप पाणी आलंय. तिसगात